हे काय सर कहाणी आता हे तर समजलं होतं आपल्याला, समोरचं काय पिक्चर होती हेही समजलं होतं. हेही खेळला होता तुम्ही. 40 महिने 40 वर्ष 6 दिवसचे झाले तुम्ही. आजच काढला होता ना. डेटेड इज कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला झपझप सांगून देतो तो. व्हॅल्यूचाही झाला होता. हे जरा झाले जरा आपले. आता मी MIS बनवणार. MIS तुम्हाला 2 शिकवलं होतं मी. 2 वाला मी म्हटलं होतं मीन MIS आहे. त्याच्यात चार्टही बनलं होतं, लाईन चार्ट, ग्रेड हायेस्ट लोएस्ट, मग आपण त्याची रिलेटेड इन्फॉर्मेशन काढली होती, ड्रॉपडाऊन वगैरे बनवणार, असंच काही बनवणार. पहा आता मी सॅम्पल देऊन राहिलो, मला प्रोव्हाइड सम 100 रोज इन एक्सेल ऑफ फॉलोइंग सिक्वेन्स. आणि आता सिक्वेन्स लिहून राहिलो, मला हे फील्डचे नाव पाहिजे, सेल्समॅन, आयटम, क्वांटिटी, आणि 1-4-19 पासून मला डेटा पाहिजे, ती रँडम पाहिजे. मी सांगूनच राहिलो त्याला रँडमली राहिलं पाहिजे. हँड रिटन यूज करतो आपण खूप वेळा, शिकवलं तुम्हाला. आणि ते रिजनची नाव लिहिलेले आहे. सेल्समॅनची 7 आपल्याला अलग अलग नाव तू दे बा रँडमली, आणि आयटमची नाव 10 अलग अलग दे बा. आणि असं मला किती लोकांचा रेकॉर्ड पाहिजे, 500 लोकांचा त्याचा डेटा त्यांनी दिला पाहिजे. मग तर आपले रेट फेट 500 ते 1000 राहिले पाहिजे. मल्टिप्लाय क्वांटिटी कर, रेट व्हॅल्यूज कर, मग झाला बा आपला. आता मी असं प्रॉम्प्ट देतो त्याला, तुम्हाला काढायचं काय असं म्हणजे त्याला डेटा देऊ द्या. डेटा त्याचंच अपलोड करतो, त्याच्यावर आपण आपली क्युरी म्हणणार MIS रिपोर्ट काय काय पाहिजे. बरोबर नाही. आता कसं करू सर, ब्लँक फाईल घेतली आपण, इथे जाऊन टाकतो सर, चॅट GPT पण टाकतो. कोणता आहे आपला न्यू चॅट आहे आपला, इथे टाकून देतो आपल्याला. ठीक आहे. आणि आता आपल्याला पहिले डेटा देतो आता इन एन एक्सेल फॉर्मॅट पाहिजे, वरती लिहिलं आहे इन एक्सेल फॉलोइंगची. तुम्ही कसं करायचं, जे पाहिजे ना ते प्रॉम्प्ट कुठे वर्डपॅड फाईलमध्ये लिहून घ्यायचं. ते सबसेट बनवून घेतला झटपट आपण विचारू शकतो. जसं आजकाल ते ॲस्ट्रो ॲप चालते, काय विचारायचं तर आपण तिथे लिहून राहिलो झालं ते मी 1 मिनिटाचे घेते 40 रुपये 10 रुपये. पहिले नोटमध्ये 10-15 रुपये पटपट क्वेश्चन लिहायचे, 1 मिनिटात विचारून घ्यायचं, झाले बा 40 रुपये 10 क्वेश्चनची जॉब. बरोबर. असं खूप लोक करते. एक्सेल फाईल रेडी आहे, डाउनलोड करून घ्या म्हणतो. बनवतो ना बा डॅशबोर्ड प्युअर घेतो ना, पहिले डेटा देतो. ठीक आहे. तर सेल्स 100 रोजचा डेटा आपल्याला आला. पहिले एक डेटा घेतो जी यादी दिलेला आहे. याच्या डेटावर मग आपण काय करू, आपल्याला जे रिपोर्ट पाहिजे ते आपण याला सांगू. तुम्ही आता याच चॅटमध्ये करून राहिले तर तुम्ही डायरेक्ट जे MIS पाहिजे ते सांगू शकता का, मला MIS पाहिजे. आता पिवट नाही पाहिजे, पिवट घेणार समोर. आता हे आपला डेटा आला बा. मी जे फील्ड सांगितली होती, सेल्समॅनचे नावही रँडमली घेतलेले बा. नुसते आयटमचे नाव रँडम आहे, आणि रेंजचे रेट आणि क्वांटिटी सांगितले होते. टोटल येतेच तुम्हाला. बरं. आता करायचं काय आहे सर, हे जे डेटा आहे सेल्सवर आपल्याला आता बनवायचं काय आहे MIS रिपोर्ट. मी काय करतो आता, हे तुम्हाला टेबल बनवून घेतला, त्याच्यासाठी सोपं होते. आता फ्रेश डेटा MIS काही नाव देऊन दिलं डेस्कटॉपवर. आता हे डेटा माझा टाक बा. बरं. डेस्कटॉपवर आहे, बंद करून दे पाहिलं, त्यालाही बंद कर. ठीक आहे. काही नंतर बघू आपण फाईलला आपलं. ते तुम्ही आले चॅटमध्येच. आता मी घेऊन घेतो न्यू चॅट. आपण हे चॅटला राहू द्या, आणि ते आपण अपलोड करतो आपली फाईल. बरोबर. ॲड फोटोज फाईल्स समोर इमेज बेसिसवरही टाकले आहे मी, कसं इमेजवर तो डिटेक्ट करतो. आता काय घेऊ सर मी, आता डेस्कटॉपवर ठेवू ना, तुम्ही डेट मॉडिफाईड करा, आजची घ्या. ठीक आहे ना. झालं. आता हे परफेक्ट सांगितलं. आता पाहिजे काय तुम्हाला, मला जर पाहिजे ना आता MIS रिपोर्ट. आता मला तुम्ही दिस काइंड ऑफ रिपोर्ट आय वॉन्ट टू क्रिएट. एक तर पार्टी वाईज सेल मला काढून द्या.
एक तर सेल्समॅन वाईज टोटल काढून द्या, एक पर्सेंटेज ऑफ टोटल प्रोडक्ट काढून घ्या डेटावर, अजून प्रोडक्ट वाईज सोल्ड क्वांटिटी, मंथ वाईज टोटल, म्हणजे 5 मला डिफरंट शीट मला तुम्ही प्रोव्हाइड करा. ते अलग अलग शीट मला डिस्प्ले करून करायला हवं, म्हणजे काही नाही, अशी मला रिपोर्ट पाहिजे. त्याच्यासोबत मला इंटरॅक्टिव्ह चार्टही बनवून द्या तुम्ही. ठीक आहे, तर मी हे टाकतो बा. ठीक आहे, टाकू टाकाच लागतं ना. बघा मी आता इथे लिहितो क्रिएट अँड एनालाइज डेटा इन एक्सेल फॉर्मॅट and give me 5 particular visual elements. व्हिज्युअल म्हणजे आपले चार्ट्स, बरोबर. म्हणजे बा आता करून डेटा इथे, चार्ट इथे, फक्त तो आता हुशार. पेडवाला राहिला ना, एक वेळा 1 महिना घेतला होता मी पेडवाला, समजा झालं. मोठे मोठे डेटा सेट्स राहते ना, 1 लाख लोक 2 लाख लोकांचा डेटा टाकला होता, त्याच्या असं बनवून ते रिपोर्ट्स ना. आपल्याला पेडचं काम आलं. हां, लिमिट नाही राहत. याच्यात कसं आहे, लिमिट आहे ना, डेटा एवढं असतं नाही घेत, 1000 500 2000, ठीक आहे, टाकून दिलं एकदम 20,000 लोकांना काहीच नाही करत. क्लाउड म्हणून हां, क्लाउड नाही, क्लॉड आहे, नंबर 1 आहे आता AI मध्ये, नंबर 1 आहे. फ्री क्लॉड यूज करतो येतं आपण, पण त्याच्यात एक लिमिटेशन आहे. नंबर 1 आहे, मी काय म्हणलं, त्याला काही टक्करच नाही आहे. AIचं बेस्ट डेव्हलपमेंट आहे आजकाल. त्याच्यावरही चांगलं मायक्रोसॉफ्टचे आहे 2-3, डेंजर आहे. ती पॉवर BI मध्ये सांगत राहतो, डेंजर आहे, एकदा खतरनाक टूल बनवतो, टूलच बनवून देऊन देतो. आता आपल्याला एक्सेल फाईलही दिली त्याने. आता ही पहा, तुम्हाला तेच डेटावर देणार जे आपण त्याला दिला. आपण ॲनालाइज, माऊस ढिला आहे आपल्याला. घेतलं का त्याने? नाही. काय विचारलं ना, क्रिएट मोड अपग्रेड करून राहिला, मग विचारला ना त्याने. चार्ट बनवला आहे त्यांनी. चार्ट बनवलेला नाही सर, तुम्हाला इंच पाहिजे असेल तर वरतं दिलेलं होतं. काय लिहिलं आहे? वरतं लिहिलं आहे तुम्हाला, हर एक येतं पाहिजे हा, तर यस घ्या ना. 5च तर आहेत, मी 5च पाहिजे. याने KPI चार्ट बनवला असणार आपलं. डाउनलोड आहे, फायनल डॅशबोर्ड फाईल. ओपन होऊ द्या, डाउनलोड होऊन नको. डाउनलोड काऊन नाही होऊन राहिली? फाईल तर आलेली आहे. नाही व्हायचं आहे. अरे एवढं लवकर थोडं 40 मिनटं तिथे. नोटिफिकेशन येतात.
अपग्रेडच्या वरती. अपग्रेडच्या वरती काय शेअर आहे ते नाही, इकडे. हे Left side. किती सर Left side. हे वरती झूम साईडच्या साईड. कुठे हे साईड. हे स्टार्ट आहे ते लेफ्ट साईड. ते इकडे राहा. इथे डाउनलोड साईडमध्ये दिसते आपली जी डाउनलोड आहे ना ते काही दिसते फाईल जनरेट झाली आहे ते ते डाउनलोड नाही होणार. तिथे असं ओपन करतो खाली केला ना केला Monthly sale. ठीक आहे आता हे पहा हे यांनी जनरेट केलेली फाईल आहे पहा इथे आपली सेल्स डॅशबोर्ड KPI समरी पूर्ण करून दिलेली आहे खाली पहा तुम्ही हे आपलं झाला पर्टिक्युलर डॅशबोर्ड पार्ट बरोबर ना हे झालं आपला पार्टी वाईज सेल दिसतो तुम्हाला त्याची चार्ट बाकी तुम्हाला ते बाकीचे कामं मी ते चार्ट पार्ट घुमवणं कसं आहे कलरफुल हे सर्व इथेच तुम्हाला राईट क्लिक करून आता हे गुगल शीटमध्ये आहे आपण डाउनलोड करू शकतो पर्सेंटेज पण काढलेले आहे प्रोडक्ट क्वांटिटी काढलेली आहे बरोबर जे जे सांगितलं मंथली वाईज सेल काढलेलं तुम्ही एका ट्रॅकही करू शकता जसं बा मला बघायचं आता एका दुसरा पार्टी वाईज सेल बघायचं पार्टी 10चा फिगर किती आहे तर ते 18,01,471 पार्टी 10चा माझ्या डेटामध्ये तुमचा डेटा कुठं आहे सांगितलं होतं इथे आपण सेल्स डेटा अपडेट काही फ्रेश डेटा पार्टी 10चा काही 18 लाख चेक करून घ्या इथं नॉर्मल फिल्टर येतेच तुम्हाला ऑल इक्वल्स टू वोल्टेज वाय बरोबर जर 18 लाख हे झटपट एकदम अट्रॅक्टिव्ह बनून 2 मिनटात डॅशबोर्ड तयार होऊन झालं तुमचं बरोबर ना तुमची शीट्स बनवून राहिली जे काढायचं ते बनवून राहिलं समजून राहिलं की नाही हे डेंजर आहे ChatGPT म्हटलं तर सर्वच करून देत होते तर यूज करता आला पाहिजे आपण पण कधी कधी तो फॉर्म्युलेज देते काय देते आणि कॉम्प्लेक्स डेटाही राहते तुम्हाला फॉर्म्युले समजा ॲडव्हान्स एक्सेस झालेलं राहिलं एवढे कंटेंट त्याचं क्रिटिक करतो दिमाग चालते ना मग ऑटोमॅटिकच चालते जे रिपोर्ट आली आपल्याला मग झटपट जमते ठीक आहे हे थोडं समजलं सर आता काय करता मग आता आपण आपली ते मास्टर फाईल घेतो खाली या ही अपलोड केली आता पहा हे डिफरंट टाईपचं एक्झाम्पल आहे टेक्स्ट इमेज बेस आहे आता हे असं अनस्ट्रक्चर्ड डेटा आहे जसं याच्यात पहा जॉननी 3 ॲपल घेतले $5चे 2005 वॉलमार्ट म्हणून जॉन झाला व्यक्ती 3 क्वांटिटी ॲपल झाला प्रोडक्ट $कॉस्ट म्हणजे बॉट झाले आणि हे इयर झाला स्टोअरचं नाव झाला आता सर मला या इमेजला अनस्ट्रक्चर्डला प्रॉपर स्ट्रक्चर्ड इमेज करून देवं बरं तर याच्यासाठी तुम्ही ChatGPT यूज करू शकता आणि त्याच्याहून चांगलं इमेजसाठी येते डीपसीक यूज केला का डीपसीक मस्त राहतं डीपसीक वगैरे अकाउंट तुम्ही बनवून घ्या त्याचं आता बनलंच आहे यायचंच आहे तो काय चांगला आहे ते कम्पॅरेटिव्हली इमेजेससाठी चांगलं आहे ठीक आहे तर आता आपण याच्यात करतो नेट बरोबर नाही आलं का ठीक आहे आता मी अनस्ट्रक्चर्ड याचा प्रॉम्प्ट घेऊन घेऊ आता ठीक आहे ना आता फाईलच टाकून देतो फाईली बनलेली आपल्या जवळ हे आहे इथे मी ChatGPTमध्ये जातो का शीट्स बनवलेली आहे इथेच याला बंद करा खूप सारी फाईल्स बनवली ठीक आहे आता कुठे गेलो तर आपण चॅटमध्येच इथे हे वाली फाईल आहे 2 बिग एक्सेल फॉर्म हे आहे फाईल बनवलेली आहे तर आपण काय करतो ही जी फाईल आहे हे टाकून देतो आपल्याला ह्या फील्डमध्ये पाहिजे काढून हे आहे आपली शीट 1मध्ये तुमचं नंतर घेऊ एक्झाम्पल बरोबर नाही हे याला तुम्ही सेव्ह करून घ्या डेमो डेस्कटॉपवर टाकून घ्या बरोबर सेव्ह करून घ्या नाही शीटला करायचं तर Alt-OM करावं लागतं तुम्हाला न्यू बुकमध्ये सेव्ह करावं लागतं F12मध्ये पूर्ण फाईलच सेव्ह होऊन जाणार सर्व जेवढी शीट्स होते
आता आपण इथे आपली टाकतो मग काय पाहिजे तुम्हाला डीपसीमध्ये, बरोबर की नाही? इथे आपण ॲड करतो सेम फाईल. अपग्रेड पॅक पहिलेच म्हणतं झालं. डिप्सिकवर direct सर्व हे फ्रीमध्ये येणार फ्युचरमध्ये काय इंडियावाले पण सुरू म्हणजे काम करायला पूर्ण फ्री जाणारी आहे. काही लोकांचं कामच नाही म्हणून मार्केट सर्व तोच करून घेणार. जिथं माणसाचं काम आहे सर तिथं माणूसच करू शकतो. असं तुला वाटते? खूप सारे असे काम झालेले आहे जे शिक्षणवाले काम कमी झाले ना. पण शिक्षणवाले काम तुला बघावं लागणार. तू शिक्षणाला काम करून राहिला ना, म्हणजे तू एवढा अभ्यास करणार मग तरी म्हणणार मी जॉबच करतो दुकानात, मग चालणार काय? खराब नाही आहे, लेवल आपल्याला थोडा आपल्याला वाढवावं लागणार ना. नंतर ते तर शिक्षण वेस्टच गेलं आपलं. तरी लोक इथे येते सर म्हणते मला MSCIT आहे का म्हणते. कोणत्या जमान्यात आहे तू? कामाची सर आता कुठचा कुठे जमाना झाला मी म्हटलं आणि तुम्ही MSCIT विचारलं. गव्हर्नमेंट राहिलं स्टेट गव्हर्नमेंटची जॉबच किती राहिलं. पंपावर आहे तो लिहिलेला कुठे याच्यात काय ठीक आहे ना. इमेजलाच प्रॉम्प्ट टाकून दिवस आले सोडा, म्हणजे एवढं शोधत बसणार. इमेज लिहिला आणि तुम्ही हे लिहिलं जाईल ठीक आहे, भेटला तर ठीक, नाही तर इमेजलाच टाकला तेही इमेज बनवून टाकणार. मी पाऊँ गया मैंने एक फाइल अपलोड की है जिसमें शीट 1 में कॉलम ए में अनस्ट्रक्चर्ड डेटा है. मुझे इसे कॉलम सी से कॉलम एच में दी गई हेडिंग्स के हिसाब से स्ट्रक्चर्ड टेबल फॉर्मेट में डेटा प्रोवाइड करो. लिहायचं तुम्हाला. हो गया. आता इथे येऊन टाकून द्या बा ChatGPT मध्येच. GPT हेच आहे AIचं सर. टेबल पुरा बनवून सगळं करून देते डायरेक्ट. तुम्ही त्याला फाईललाच कॉपी करून घ्या इथून झाला कार्यक्रम. ना ना बनवून घेतो त्याने. आता याला आपल्याला एक्सेल फाईली डाउनलोड करता येते आणि तुम्हाला एक पद्धत अजून शिकवतो कॉपी कसं करायचं. इथे आपली CSV फाईल आहे. एक्सेल फाईल म्हणजे CSV फाईल बरोबर. आणि एक अशी वेबसाईट दाखवणार तुम्हाला जिथे आपण डेटा सेट टाकला मोठा मोठा डायरेक्ट डॅशबोर्ड बनवून देतो. एक करायचं डायरेक्ट डॅशबोर्डचंच आहे ते. सांगतो ठीक आहे. हे घेतलं आपण कुठे टाकायचं सर आपल्याला आपली फाईलमध्ये कोणती होती एक्सेलची हे आहे डेमो ठीक आहे. इथे तुम्ही काय करता त्याला Ctrl V दाबतो बरोबर. फाईल डायरेक्ट पेज झाली. तुम्हाला असं वाटते बस सेम हेडिंग बेडिंगही राहिले पाहिजे तर इथे ऑप्शन राहते कंट्रोल पेज. त्याला काय करायचं सेकंड ऑप्शन घ्यायचं बरोबर. तुम्हाला दिसते मॅच डेस्टिनेशन विथ फॉर्मॅटेड टेक्स्ट एकदमच परफेक्ट आला. डेटामधून जॉन अलग, सारा अलग, माईक अलग, लेफ्टमध्ये कम्पेअर करू शकतो समज ना. हाँ बुआ ठीक है. अभी फर्क हुआ उससे है ना. अभी ठीक है ना. चाय वाय दिए अभी गया था मैं, अभी आया बैग लेने. हाँ ठीक आहे. समजलं काय म्हटलं. हे झाला झटपट आपला काम. आता काही बनवू शकतो आपण. ठीक आहे सर. हे आजचा पार्ट क्लिअर झाला तुला. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे हेच आहे दुसरी शीट. तर दुसऱ्यामध्ये अलगच आहे सर. दुसऱ्यामध्ये काय आहे
दुसऱ्यामध्ये तुम्ही भरणार याच्यात पहा आपले हे आहे विकली सेल्स, बरोबर की नाही. मला सर्व फिगरची टोटल करायची अशी कॉमा बेसिस. ते त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, ते फिल्टर करू, filter.xml. पण ते खूप कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला आहे म्हणून मी शिकवत नाही कोणाला. filter.xml केला तुम्ही, मग तुम्हाला त्याच्यात कोडिंग लावावं लागतं XML पाथ. जे कोड राहते ना आपल्या फाईलचं XML पाथ त्याच्यात टाकावं लागतं, मग पाथचं डेस्टिनेशन द्यावं लागते. आता ते करा त्याच्यावर चालणं आपलं ChatGPT आहे. हे एकदा मग तुम्हाला विकली सेल काढ. आता पहा 10-20 एखादा सॅम्पल देतो मी 10 बरोबर, +20 +30 +40 +50 60 5,000 लोकांचा डेटा राहिला तर आपल्याला झालेलं तर फॉर्म्युला नाही यायला झाला. मग फॉर्म्युला कधी येते जेव्हा त्याच्या आसपास काही आपल्याला समजते तेव्हा आपण थोडाफार दिमाग लावतो. आता हे काढून देणार ना तुम्हाला. आता मी काय करू सर पहा, मेरे पास एक फाइल अपलोड की जिसमें शीट 2 में कॉलम बी में हमने वीकली सेल क्वांटिटी कॉमा देकर लिखा. कॉलम सी में हमें टोटल सेल कैलकुलेट करना चाहते हैं, इसलिए एक एक्सेल फॉर्मूला लिख दो. त्याचा फॉर्म्युला आणतो आपण. आपल्याला फॉर्म्युला बी घेऊ शकतो, काही घेऊ शकतो. तुला जसं पाहिजे ते घे ना. ते डीपसीकमध्ये करायला लागते आणि ChatGPT चालते त्याच्यासाठी. दोघं ऑप्शन ओपन आहे त्याच्यात. बरं, आता याच्यात तेलच आहे, आपण हे फाईल टाकलीच आहे. मी याच्यात एक न्यू चॅटमध्येही टाकून देतो, नाही तर याच्यातच घ्या ना. ऑलरेडी फाईल याच्यात टाकली हेही काढून दे. मला सेकंडवाला पार्टी काढून देते आपण. अपग्रेड तर म्हणतच राहतो. झालं का नाही? ठीक आहे. ChatGPT याची टाईम कमी आहे, आपण इथे घेऊ. ChatGPT चालूच होतं ना त्याच लॉग इनवर उघडलं का? हे चालू आहे ना त्याला पण ना. ठीक आहे. याच्या न्यू चॅटमध्ये आपण फाईल टाकून देतो. काही नाही, याच्यातही देते. खूप सारे आहे, तुम्हाला माहीत राहिले पाहिजे. कुठून ना कुठून आपलं काम जमलं पाहिजे. जेवण 80 रुपये भेटते, 500 रुपये भेटते. जेवण तर जेवणच आहे, ते माझी पोटातच झालं. स्टॉप केला की स्टॉप करू शकतो. ठीक आहे. तर बा हे सम मायनस घेते, filter.xml येते, सम प्रोडक्टही आहे, अजून एक filter.e आहे. आता पहा त्याने एक एक्झाम्पल दिला तुम्हाला, सीची टोटल 10-20 असं पाहिजे का? हो पाहिजे ना. तुम्हाला हे डाउनलोड एक्सेल फॉर्म्युलाही करता येणार. मी काय करतो, डायरेक्ट फाईल घेतली याच्यात टाकून दिली. डेमो फाईल आहे ना, याच्यात टाका. बा काय म्हणतो मला इथे टाक, कसं अपलोड करते असं आहे. फॉर्म्युला पाहिजे आपल्याला, हे कामाचं नाही. फॉर्म घेतला, मला एक्सेल फॉर्म्युला घ्या ना. अच्छो नहीं, अच्छो प्रैक्टिस करो. तू माए मैंने बोला सब साफ होना है. मेरे को मेरे आपको साफ करने का टाइम नहीं मिल रहा. ठीक है. डाउनलोड तर करू शकतो आपण, काही नाही. आपल्याला 2मध्ये पाहायचं आहे काम केलं की त्याने पहिले पहा. काम झालेलं आहे. डाउनलोडचं काही असं नाही ऑप्शन. मला हे समजलं पाहिजे की भाई काम होते की नाही. पहिले काम निघून राहिला मग डाउनलोड करू. बरोबर. इथे तुम्ही आले बा, तुमचा फॉर्म्युला दिसते,
सन डॅश डॅश टेक्सपीड B3. आता आपल्याला नावाचा बसलं झाला मग किंवा शिक्षण घ्यायसाठी बसलं झाला मग त्याच्याहून चांगलं घरचं करा. म्हणजे कसंही करते, पिक्चर बेसही करते, डिजिटली करते, टेक्स्ट बेस्डची करते, कोणत्याही लँग्वेजमध्ये करते. बरोबर की हे एवढं आहे. मग आपण पिवट वगैरे डॅशबोर्ड थर्ड पार्ट घेऊ द्या. बरोबर की नाही. आता त्याच्यात एक वेबसाईट सांगू मी तुम्हाला, कसं पाहिजे टाकला डॅशबोर्डच बनला, काही गरज नाही लागत, काहीच नाही करायला लागत त्याच्यात, रेडीमेडच राहणार तेही फुकट. हळूहळू